कडे तसं जरंगे त्यांच्या ठेवणीत आहे किंवा तो पिलावळ आहे, हे माझी माझी तशी परिस्थिती नाही. हम कभी भी स्टेटस डिग्निटी स्वतःची आणि शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही अवहेलना करत नाही. त्याच्यामुळे संविधान ज्या प्रकारे आर्टिकल 14 मध्ये टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट बराबरी की बात हो, या आशयानं आम्ही जगणारी माणसं आहोत. चूक झाली, कारण शिंदे साहेबांची काल चूक झाली की नाही सांगा, सार्वजनिकपणे त्यांनी नीचपणाचं संबोधल्यासारखं कुळ्या म्हणलं. कुळ्या म्हणजे महारड्या धेडग्या म्हणल्यासारखं. मी उदयला लिहिलं ते सुद्धा लिहिलं मी. आणि मी हे सांगितलं की तू एकनाथ शिंदे साहेबांना सांग, उदय माझा भाऊ आहे. उदय शेवटी तुम्ही म्हणजे उदयच्या बाबतीमध्ये आय हॅव ग्रेट रिगार्ड्स, काही उदयच्या बाबतीत हे नाही. परंतु सांगायचं तात्पर्य हे की एकनाथ शिंदे साहेबांनी मनोज जरंगे पाटील म्हणण्याची गरज काय होती. हे मनोज अंगात शिवसैनिक का जागा झाला नव्हता कुठं बरं आईसबॉक्स मध्ये. मला म्हणायचं नाही मी वात्र टीका करणारा माणूस आहे. मी मराठा होते का केशवराव धोंडगे हे पाहिलेलं नाही, परंतु माननीय केशवराव धोंडगे साहेबांनी जे साहित्य आम्हाला दिलं त्या साहित्यातून मी बोलतो. त्यामुळं काल एकनाथ शिंदे साहेब चुकले. काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट बोलायला पाहिजेत होतं. चूक आहे मनोज जरंगे, तुला असं बोलता येणार नाही. उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येते की नाही बघायचे मला. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज येते की नाही मला बघायचंय. आणि त्या ओरडणाऱ्यांना मला आव्हान करायचंय की बावनकुळे साहेबांना सुद्धा हे अशा प्रकारे, ते तर फक्त ठाणे की रिक्षा म्हणल्यामुळं आपण प्रॉसिक्युशन केलं. आपण नीच संबोधल्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना, ते तुम्हाला सांगतो माझ्यासाठी आदर्श आहेत, माझ्यासाठी आदर आहे. मला त्यांच्याकडून बावनकुळे साहेबांकडून विचारून घ्या, कोणतंही काम केलेलं नाही, करायचं नाही, भविष्यातही करायचं नाही. परंतु ज्या प्रकारे तेली माणूस असो, ओबीसी असो, वंजारी माझे धनंजय साहेब असोत, ओबीसी पुढारी आमचे छगन भुजबळ साहेब असोत, हे सगळे माझे आहेत, माझ्या रक्ताचे आहेत, माझ्या मांसाचे आहेत. बस झालं. आम्ही वकिलीत खूप आनंदी आहोत, आम्हाला व्हायचं नाही राजकारणी. परंतु माझ्या कोणत्याच माणसाला मी अपमान सहन करू देणार नाही. आणि राजकारण म्हणून राजकारणी लोक अपमानासाठी हिशोब करायला कमी पडतात. म्हणून मी आणि जयश्री पाटील समर्थ आहोत. आमच्या कोणत्याच पुढाऱ्याला, कोणत्याच ब्राह्मणाला, कोणत्याच ओबीसीला, कोणत्याच अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला त्रास दिला तर अशी झोडो पत्रकार परिषद होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे सब कुछ झोडो होगा.